व्हिडिओ पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, यामध्ये काल्पनिक असं काहीही नाहीये। आता इथे तुम्ही म्हणणार की व्हिडिओ आहे तरी कशाच्या बाबतीत? व्हिडिओ आहे व्लॉग करणाऱ्या स्त्रियांसाठी, जे की नेहमीच डेली रुटीन दाखवत असतात आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन मीही ते दाखवावं म्हटलं आणि प्रयत्नांना सुरुवात केली। नेहमी मेकअपची मी व्हिडिओ करणारी एका ठिकाणी बसून व्लॉग करायला तयार घेतलं तर कॅमेऱ्याचा अँगलच भेटत नव्हता। किती परेशान झाले, अर्धा तास तर याच्यातच गेला। चला जाऊ द्या म्हटलं, इग्नोर केलं। कुठेतरी कॅमेऱ्याचा अँगल भेटल्याच्या नंतर समाधान वाटलं। आता म्हटलं चला पुढची प्रोसेस दाखवू, जी भाजी करायची आपल्याला ती दाखवू, जी की छान पालकची स्पेशल करायची होती। पण इथे भरोशाच्या मशीने टोनगा दिल्यासारखं मिक्सरनं अजिबात साथ दिलेली नाहीये। मिक्सर पूर्णपणे बंद पडलं, त्याला आपटून चालू करण्याचा प्रयत्न केला पण त्यानं काही दाद दिलेली नाही। कुठून तरी चालू झाला, त्याच्यामध्ये श्रेयश बोलत होता आपले कामं करायचे म्हणून आपण मुलांचे कामं सोडू शकत नाहीत, म्हणून त्यांचे प्रश्न तर अगोदर सोडवावे लागतात। मी तरी आज करत होते, रोज स्त्रिया करणाऱ्या आहेत, त्यांच्यासाठी फार अवघड आहेत ह्या गोष्टी। मला जेव्हा व्लॉग 1.5 मिनिटाचा केलाय तर त्याच्यामध्ये मला कळतंय। इथे बघू शकता आता मी भाजी केलेली आहे। कसं तरी आता शूट करत होते कारण मूड ऑफ तर पूर्ण झालेला होता, पण त्याच्यामध्ये पण मला छोटासा एक मिनी ब्लॉग द्यायचा होता म्हणून हे सर्व करत होते। इथे आता पोळीच काय दाखवायची म्हणून पराठा केलेला आहे, जे की मुलांना तीळ आणि कोथिंबीर लावली, तूप लावलं आणि छान असं गरम शेकायचं त्याला छान खमंग असं आणि टिफिनमध्ये द्यायचा। इथं फायनली आता मी टिफिन तयार केलेले आहेत, टिफिन भरलेले आहेत। इथे आता भात घालते थोडासा, जे की मला त्याच्याशिवाय जेवण जात नाही, कारण एवढ्याच व्लॉगनं मी थकून गेलेली आहे। भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये सत्य घटनेवर आधारित, तोपर्यंत